अमरावतीच्या मनपा शाळांमधून सेवानिवृत्त झालेले शिक्षक तसंच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्तानं गौरव करण्यात आला। मनपा शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान आदर्श शाळा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, डॉक्टर अब्दुल कलाम आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच इयत्ता 10वी मध्ये ज्या शाळांचा निकाल 80% अधिक लागला अशा शाळा उत्कृष्ट अध्यापन करणारे शिक्षक व शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट निकाल लावणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। मनपा शाळांमध्ये 30 ते 35 वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांचे भविष्य हे शिक्षकांच्या हाती असून शिक्षकांनी पालकांचा विश्वास संपादन करणे तसेच भविष्यातील नागरिक घडवण्याकरिता मुलाचे कार्य सतत करत राहावे अशी अपेक्षा मनपा आयुक्तांनी उपस्थित शिक्षकांकडून व्यक्त केली। ह्याला म्हणतात 360 डिग्री इव्हॅल्युएशन की चारही बाजूनी ही व्यक्ती कशी आहे किंवा ही शाळा कशी आहे याचं गुणांकन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। मी सांगतो म्हणून, ते सांगते म्हणून, मला वाटतं म्हणून हे करण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून जेव्हा आपण गुणांकन करतो आणि त्या पद्धतीने आपण निवड करतो ती निश्चितच चांगली असते असं मला वाटतं। म्हणून ज्यांचा आज आपण निवड केली ते अतिशय कौतुकास पात्र आहे, परंतु याच्यामधनं नाराज होण्यासारखी गोष्ट नाही। काही जणांना पुरस्कार आज मिळाले नाही, परंतु असं म्हणून चालणार नाही की त्याला मिळालं मला नाही मिळालं। उलट आपण असा विचार केला पाहिजे, इंट्रॉस्पेक्शन केलं पाहिजे, आपल्याला का नाही मिळालं, आपण कुठे चुकलो, आपल्यात काय उणीव होती ज्याच्यामुळे मला मिळू शकला नाही आणि ते आपण कसे प्रयत्न केले पाहिजे हा मोठा आपण मनाने हा विचार केला पाहिजे आणि पुढच्या वर्षी आपण त्या स्पर्धेत कसं येऊ हा विचार जो करतो तो खरोखर स्पर्धेमध्ये टिकतो।